बीड़ लोकसभा चुनाव के लिए 13 अप्रैल को मतदान हुआ था। इस समय राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार चंद्र की पार्टी की ओर से चुनाव आयोग से शिकायत की गई थी कि निर्वाचन क्षेत्र में बूथ कैप्चरिंग हुई है, इसलिए इस निर्वाचन क्षेत्र में फिर से मतदान लिया जाए। मगर शरद पवार गुट के इस मांग की राष्ट्रवादी कांग्रेस के प्रांताध्यक्ष सुनील तटकरे ने आज संवाददाता सम्मेलन में हंसी उड़ाई। पुनः मतदान की मांग करने के लिए समय सीमा निर्धारित है, मगर मतदान को 15 से 20 दिन होने के बाद ऐसी मांग करना हास्यास्पद है। अपनी हार होती देख ये मांग की जा रही है, ऐसा सुनील तटकरे ने कहा। ठीक आहे, तो त्यांना अधिकार आहे लोकशाहीमध्ये, त्यांनी मागणी जरूर करावी। मला एक आश्चर्य वाटतं की बीडचं मतदान झालं असेल 7 तारखेला आणि फेरमताची मागणी कधी केली जाते। हास्यास्पद काही गोष्टी दिसतात। म्हणजे लोकशाहीच्या मार्फत निवडणुका होत असताना अनेक वेळेला काही ठिकाणी मी प्रसंग अनुभवलेत। माझ्या 40 वर्ष सार्वजनिक जीवनात झाली, त्याच्यामुळे मी अनेक निवडणुका पाहिल्यात। फेर मतदान करण्याची मागणी किती कालावधीमध्ये होते, त्या क्षणाला असते, संध्याकाळी होते, अगदीच काय खूप झालं तर दुसऱ्या दिवशी होत असते, काही यंत्र बिघडली त्यावेळेला त्या ठिकाणी केली जात असते। 15-20 दिवसांनी फेर मतदानाची मागणी, याचा अर्थ निवडणुकीचा निकाल काय लागणार आहे हे स्पष्ट झाल्याच्या नंतर या पद्धतीची मागणी त्या ठिकाणी केली जाते, ही हास्यास्पद आहे। नागपुर समय, गली से दिल्ली तक।